विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये भाजपाच्या 87 नवनिर्वाचित सदस्यांचे कॅप्टन म्हणून नरेंद्र काळे यांची गटनेतेपदी निवड झाली. थोडक्यात म्हणजे महानगरपालिकेच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर सभागृह नेता. ज्या ठिकाणी मी उभा आहे ते सभागृह नेता म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह. याच सभागृहामध्ये नरेंद्र काळे हे बसणार आहेत आणि ह्याच सभागृहाच्या माध्यमातून ते आपलं कामकाज करणार आहेत. 87 नगरसेवकांचा जो काय गट आहे त्या गटाचे ते नेते असणार आहेत. तुम्ही बघाल की बाबा हे जे सभागृह आहे ह्या सभागृहामध्ये 83 सदस्यांना ते मार्गदर्शन करतील किंवा त्या सदस्यांना इथं बैठकीसाठी बोलवतील किंवा ह्याच सभागृहामध्ये पार्टी मीटिंग देखील होईल आणि ह्या सभागृह ही त्यांची बसायची खुर्ची आहे. हा जर का मी पडदा काढला तर मागच्या टर्मच्या वेळी तयार केलेला हा पडदा आहे आणि त्या पडद्याच्या मागं पक्षाचं चिन्ह देखील आहे. पण एक प्रोटोकॉल आहे त्यामुळे तो झाकलेला आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह हे अगदी आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट की भाजपाची सत्ता सोलापूर महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर सभागृह नेते म्हणून सुरेश पाटील ज्यावेळेस त्यांनी ही सूत्रे हातात घेतली त्यावेळेस त्यांनी हे नाव दिलेलं होतं. त्यांची आठवण आवर्जून केली जाते. त्यानंतर तुम्ही बघाल की बाबा ह्याच सभागृहामध्ये नरेंद्र काळे हे इथे बसणार आहेत आणि इथे बसून सर्वसामान्य नागरिक किंवा असतील किंवा सोलापूरकर असतील किंवा अधिकारी असतील किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांच्याबरोबरचा संवाद हे इथे साधणार आहेत. एकूणच ह्या सभागृहाचं चेअरच्या उजव्या बाजूला जे आहे ते अँटी चेंबर आहे आणि ह्या त्यांच्या ह्या केबिन नंतरची ही केबिन जी आहे ती सर्वात महत्त्वाची म्हणजे की ह्या सभागृहामध्ये नरेंद्र काळे हे नवनिर्वाचित सदस्याशी संवाद साधतील. नरेंद्र काळे यांच्याकडे सभागृह नेता पद आल्यानंतरची सर्वात मोठी आव्हाने काय असणार आहेत तर नक्कीच 80 नवनिर्वाचित सदस्याचा गटनेता ह्या अर्थाने जर का घेतला तर नरेंद्र काळे यांची यापूर्वीची जी भूमिका आहे ते संघाचे स्वयंसेवक होते, त्याशिवाय बजरंग दलाचे ते शिक्षक होते. याशिवाय 2017च्या अगोदर म्हणजे त्या अगोदर नरेंद्र काळे यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका निभावली. त्याशिवाय मागील टर्ममध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा ह्या देखील शहराध्यक्ष पदावर विराजमान असताना त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या ह्या सर्वात मोठ्या निवडणुका नरेंद्र काळे यांच्याच नेतृत्वाखाली पार पडल्या. एकूण ज्या पद्धतीने त्यांची म्हणजे एक अनुभवाची कस किंवा अनुभव इथं कामी पडणार आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी शिक्षक म्हणून बजरंग दलाची भूमिका निभावली, ज्या पद्धतीनं स्वयंसेवकाची भूमिका निभावली, त्याच पद्धतीनं विरोधकाची कणखर भूमिका निभावताना देखील आम्ही नरेंद्र काळे यांना पाहिलं आहे. पण दरम्यानच्या काळामधला 5-9 वर्षाचा जर का गॅप सोडला तर नरेंद्र काळे यांना पुन्हा एकदा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सभागृह नेतेपदाची भूमिका निभावण्याची एक संधी दिली आहे. ही संधी घेत असताना नरेंद्र काळे यांच्या समोर अनेक आव्हाने असणार आहेत. त्याशिवाय दुहेरी पाईपलाईनच्या अनुषंगाने आता 832 कोटीचा निधी शासनाकडूनचा मान्य झाला आहे. तो मान्य झालेला निधीचा विनियोग किंवा वितरण व्यवस्था, पाण्याची वितरण व्यवस्था चोख आणि योग्य पद्धतीनं होणं अपेक्षित आहे की 2050पर्यंत CM म्हणाले होते की 2050पर्यंत आता पाण्याचा प्रश्न मिटला. त्या अनुषंगाने तसं नियोजन होणं गरजेचं आहे. त्याशिवाय फडणवीस साहेबांनी आणखी एक सोलापूरकरांना दिलेलं आश्वासन म्हणजे IT पार्कच्या अनुषंगाने, IT पार्क होण्याच्या अनुषंगाने त्या आवश्यक लागणाऱ्या महापालिकेकडूनच्या सर्वच जे काही परवानगी असेल किंवा त्यांना सवलत देण्याच्या अनुषंगांचे निर्णय असतील ते देखील नरेंद्र काळे यांना सभागृह नेता म्हणून घ्यावं लागणार आहे. आणि ह्याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली जी काही आश्वासनं आहेत त्या आश्वासनाची पूर्तता देखील करावी लागणार आहे. हे सगळं करत असताना सभागृहामध्ये 87 लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना विशेष बाब आहे की विरोधी पक्षनेता हा नगण्य अवस्थेत आहे. नगण्य ह्या अवस्थेत की त्यांची संख्याच ही मुळात कमी आहे. शिवसेनेचे 3 आहेत, काँग्रेसचे 2 आहेत, राष्ट्रवादीचा 1 आहे आणि MIMचे 8 आहेत. असं जर का बघितलं तर जवळपास खूपच नगण्य अशी एक संख्या आहे. त्याच्यामुळं त्यांचा काही उपद्रव्य
किंवा त्यांची जी काही अडवणूक आहे सभागृहामधली ती काही विशेष अशी होणार नाही, पण पक्षांतर्गत मात्र मोठी कसरत नरेंद्र काळे यांना करावी लागणार आहे. जर का आपल्याला आठवत असेल तर एक विशेष की 2017च्या निवडणुकीनंतर दोन देशमुखांमध्ये झालेला कलगीतुरा किंवा दोन देशमुखांमध्ये झालेलं एक जे काही दोन गटाचं राजकारण होतं ते राजकारण 2017च्या नंतरच्या महानगरपालिकेमध्ये, की जी महानगरपालिका भाजपाने प्रथमच एकमुखी हातामध्ये घेतली होती, तशाच पद्धतीची रणनीती किंवा तशाच पद्धतीचा एक कौल यंदाच्या वेळी मिळालेला आहे. पण यावेळेस काय असणार आहे, हे दोन देशमुखाशिवाय आणखी एक असणार आहे, ते म्हणजे देवेंद्र कोटे. विजयकुमार देशमुख, देवेंद्र कोटे आणि सुभाष देशमुख यांच्या गटाच्या नगरसेवकामध्ये ताळमेळ ठेवणे, त्यांच्या प्रत्येक निर्णयाला सकारात्मक अशा बाजू मांडण्यासाठीची संधी उपलब्ध करून देणे, त्यांची प्रत्येक मागणी किंवा प्रत्येक पत्राचा अर्थ त्यांनी काढून त्याच्यावर योग्य ती कारवाई करणे. याशिवाय ज्या पद्धतीनं जर का तुम्ही ह्या इथे बॅलन्स घेतला तर नरेंद्र काळे यांच्या भूमिकेमध्ये सर्वात मोठा एक तुरा लागणार आहे, तो म्हणजे की बाबा त्यांनी सभागृह व्यवस्थितपणे चालवला. तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेस या दोन देशमुखाच्या अंतर्गत कलहामुळे त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आताचेही मुख्यमंत्री तेच आहेत देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती आणि त्याच नाराजीचे पडसाद आज उमटताना दिसत आहेत. हे विशेष बाब आहे, कोणाला लक्षात येणारे नाही आहेत, पण हे घेण्यासारखी एक गोष्ट आहे की तो नाराजी व्यक्त करणारी व्यक्ती ही श्रेष्ठी ही तीच आहे आणि प्रसंगी तसेच आहेत. फक्त आता काय की 2च्या ठिकाणी 3 झालेले आहेत. याशिवाय सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा प्रसंग जो आहे तो देखील त्यांना बॅलेन्सिंग पद्धतीनं घ्यावा लागणार आहे. महापौरांच्या मानसिकतेचा विचार करून घ्यावा लागणार आहे. आलेला महापौर हा स्वकीय असेल का इतर पक्षातून पक्षामध्ये येऊन निवडणूक लढून तो महापौर पदाच्या पर्यंतची मजल मारणारा असेल, म्हणजे विचारधारा, नेतृत्व ह्या आणि पूर्वाश्रमीत त्यांचे असलेले जे काही पक्ष आहेत त्याच्यामध्ये असलेला जो काही मधला गॅप आहे त्याच्यामधला एक मध्यम मार्ग, सुवर्ण मार्ग काढून महापौरांच्या कलेनं किंवा महापौरांच्या बरोबरीनं नरेंद्र काळे यांना कामकाज करावं लागणार आहे. त्याशिवाय प्रशासनामध्ये एक पारदर्शकता यावी, सोलापूर शहराच्या विकासाला गती यावी, अशा पद्धतीचे प्रशासकीय यंत्रणा उभी राहणं अपेक्षित आहे. यासाठी देखील नरेंद्र काळे यांना एक मोठी कसरत करावी लागणार आहे. कोणाच्या तर शिफारसीनं गुणवत्ता नसताना एखाद्या पदावर जर का कोणाच्या शिफारसीनं एखादी व्यक्ती जर का अधिकारी म्हणून बसली असेल तर ती कशा पद्धतीनं तिला त्या व्यक्तीला बाजूला काढून दुसऱ्या व्यक्ती म्हणजे जो गुणवंत आहे किंवा आवश्यक आहे किंवा तो पात्र आहे अशा व्यक्तीला तिथं बसवणं देखील एक मोठी कसरत असणार आहे. हे सगळं करत असताना ज्या पद्धतीनं मागील टर्ममध्ये महानगरपालिकेच्या स्थायी समिती, स्थापत्य समिती, मार्केट समिती आहे, परत परिवहन समिती आहे, शिक्षण मंडळ आहे, या कोणत्याही समितीवर पक्षाच्या असलेल्या कार्यकर्त्यांना वर्णी लावण्याची एक संधी किंवा एक जागा निर्माण झालेली असते, पण अशा कुठल्याच पद्धतीच्या मागच्या टर्ममध्ये समित्यावर कारवाई केली गेली नाही. शिवाय येणाऱ्या काळामध्ये ज्या काही समित्या 11 समित्या आहेत त्या समित्याची निवड करणे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणे आणि त्या समित्यांच्या मार्फत सोलापूर शहराच्या विकासाला गती मिळवून देण्यासाठीची मदत मिळवून घेणे हे देखील आता ह्या करावं लागणार आहे. पण हे करत असताना नरेंद्र काळे यांना 60 नगरसेवक हे नौके आहेत. त्या नगरसेवकांना पॉईंट ऑफ ऑर्डर, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अशा कोणत्याही गोष्टीची जाण नाही. अशा देखील नगरसेवकांना घेऊन त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून सभागृहामध्ये त्यांच्या सोबत काम करून त्यांच्या प्रभागाचा विकासाबरोबर शहराच्या विकासात देखील मध्य साधावा लागणार आहे. हे करत असताना नरेंद्र काळे यांची ताकद म्हणा किंवा यांचा जे काही अनुभवाचा कस आहे तिथं पडणार आहे. जर का नरेंद्र काळे यांच्यासोबत अनुभव असणाऱ्या काही ज्येष्ठ नगरसेवकांची जर का बरोबरी त्या सभागृहामध्ये नरेंद्र काळे यांना लाभली तर नक्कीच सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नरेंद्र काळे हे यशस्वी सभागृह नेते म्हणून समोर आल्याशिवाय राहणार नाहीत. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.